जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। अपघातानंतर पोलिसांचा सुरक्षा बंदोबस्त, समृद्धी इंटरचेंजवर बॅरिकेड। पुलगाव आर्वी समृद्धी रोडवरील भीषण अपघातानंतर पोलिसांनी तातडीने कडक पावले उचलली आहे। अपघाताची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घटनास्थळी बॅरिकेड्स लावण्यात आले असून वाहन चालकांना सुरक्षित वाहतुकीबाबत विशेष सूचना देण्यात आल्या। काल संध्याकाळी पुलगाव आर्वी समृद्धी महामार्ग इंटरचेंजजवळ झालेल्या भीषण अपघातात विरुळ येथील अक्षय किशोर उपासे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य 2 जण जखमी झाले। या घटनेनंतर पोलीस प्रशासन तातडीने सतर्क झाले। काल रात्री उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर वंदना कारखेले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे, तर आज सकाळी अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांनी घटनास्थळाची पाहणी करून सुरक्षेच्या उपाययोजनांचा आढावा घेतला। यानंतर पुलगाव पोलीस आणि एफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या वतीने इंटरचेंजजवळ बॅरिकेड लावून वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यास सुरुवात करण्यात आली। अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर वंदना कारखेले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सदाशिव ढाकणे यांच्या नेतृत्वात ट्रॅफिक पोलीस हवालदार लोमटे, मनोज बाराहते आणि होमगार्ड शेख अनवर यांनी दिवसभर रस्त्यावर उभे राहून वाहन चालकांना सुरक्षित वाहन चालवण्याचं आवाहन केलं। महामार्गावरील वेगावर नियंत्रण ठेवणे, वाहतुकीचे नियम पाळणे आणि सतर्कपणे वाहन चालवणे हीच अशा दुर्घटना टाळण्याची गुरुकिल्ली असल्याचे पोलिसांनी सांगितले। विनोद महाजन, जनसंग्राम न्यूज, विरुळ, आकाजी।